नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रुपाली चव्हाण एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण सध्या बघत आहोत संकलित भाग 1। यामध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे स्टार्स प्रकल्पांतर्गत आपल्याला भाषा, गणित आणि इंग्रजी विषयांचे पेपर उपलब्ध झालेले आहेत। त्या पेपर संदर्भात आपण चर्चा करत आहोत। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 3री आणि 4थी विषयाचा मराठी विषयाचा पेपर व त्यातील प्रश्नांसंदर्भात चर्चा केली होती, त्याबद्दल सविस्तर माहिती घेतली होती। तुम्हाला जर ते व्हिडिओ पाहायचे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्यांची लिंक देत आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी मराठी विषयाचा पेपर कशा पद्धतीने आलेला आहे आणि त्याची उत्तरे कशा पद्धतीने आपण सोडवायची याबद्दल चर्चा करणार आहोत। बघा, इयत्ता 5वीचा जर आपण विचार केला तर इयत्ता 5वीचा पेपर हा एकूण 50 गुणांचा असतो, ज्यामध्ये तोंडी असतात 10 गुण आणि लेखी असतात 40 गुण। अशी ही एकंदरीत 50 मार्काची या ठिकाणी 5वीची परीक्षा होत असते। तुम्ही बघू शकता, तोंडीसाठीचे आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे। खाली दिलेल्या कृतीवर आधारित प्रश्नांची उत्तरं सांग। कृती आहे पतंग बनवणं। यावर आपल्याला एकूण 4 प्रश्न विचारलेले आहेत। त्या 4 प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून घेऊन विद्यार्थ्यांच्या उत्तरानुसार त्यांना आपल्याला या ठिकाणी गुणदान करायचं आहे। त्यानंतरचा दुसरा 5 गुणांचा प्रश्न आहे खालील उतारा वाच आणि त्या आधारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं सांग। विद्यार्थ्यांना हा उतारा वाचायला लावायचा आहे आणि त्या खालच्या प्रश्नांची उत्तरं त्याला द्यायला लावायची आहेत। त्यानंतर बघा, लेखी चाचणी। लेखी चाचणीतला पहिला प्रश्न क्रमांक 3, सूचनेनुसार उत्तरे लिही। तुझ्या शाळेतील सहल कोठे गेली होती त्याबद्दल माहिती लिही। बघा, हा असा एकूण 5 गुणांचा प्रश्न आहे। त्यामध्ये उपप्रश्न आहेत सहलीचं ठिकाण। विद्यार्थ्यांनी त्यांची सहल ज्या ठिकाणी गेलेली असेल त्या ठिकाणाचं नाव लिहायचं आहे। सहलीसाठी सोबत घेतलेलं साहित्य, सहलीसाठी त्यांनी घेतलेलं साहित्य जसं की कपडे, खाण्याचं साहित्य वगैरे जे काही त्यांनी यादी केलेली आहे त्यांची नोंद त्या ठिकाणी करायची आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे सहलीला निघण्यापूर्वी शिक्षकांनी दिलेल्या 2 सूचना लिही। उदाहरणार्थ समजा शिक्षकांनी सूचना दिलेल्या असतील की सर्वांनी सहलीला जाण्याच्या वेळेला पोहोचायचं आहे किंवा सहलीला जाताना आवश्यक ती साहित्य सामुग्री कोणती घ्यायची आहे, ज्या काही अशा सूचना दिलेल्या असतात त्या सूचना या ठिकाणी विद्यार्थ्यांनी नोंदवायच्या आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 4, खाली दिलेला उतारा वाच व सूचनेनुसार त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिही। हा असा एकूण 5 गुणांचा प्रश्न आहे। बघा, उतारा दिलेला आहे 2 दिवसांपूर्वी काही बायका पाण्याविषयी ओरडत हातवारे करत बोलत उभ्या होत्या। तेव्हा आई म्हणाली, कुठं जाऊन बसला आहे कुणास ठाऊक, हा पाऊस उंडग्या ढोराप्रमाणे। पावसाळा सुरू करायचा हे एकच काम त्याला, पण ते देखील तो वेळेवर करत नाही दांडगा। तेव्हा बिम्म म्हणाला, आई, आजोबा म्हणत होते की त्याला सगळे ढग गोळा करून आणायचे असतात ना, ते भटकत दूर दूर गेलेले असतात। यावर आई लगेच म्हणाली, कशाला भटकायला द्यावं त्या सगळ्या उन्हाळ ढगांना, आणि त्यांना शोधून गोळा करायचंच आहे तर ते काम आधीच सुरू करायला काय धाड भरते पावसाला। बिम्मला आईच्या बोलण्याची गंमत वाटली आणि अचंबाही। आजोबा म्हणाले, अरे, पाण्यासाठी वनवन हिंडून त्या सगळ्या कातावल्या आहेत म्हणून तुझी आई तसं म्हणाली इतकंच। बघा, उतारा वाचून झाल्यानंतर यावरचा पहिला प्रश्न आहे आईने पावसासाठी वापरलेले संबोधन लिही। आईनं पावसासाठी वापरलेलं संबोधन या ठिकाणी आहे बघा, दांडगा, उंडगा ढोर। या ठिकाणी पावसासाठी उंडगा ढोर, दांडगा ही संबोधने या ठिकाणी वापरलेली आहेत। त्यानंतर खालील शब्दांचा तुला समजलेला अर्थ लिही। कातावणे, रागावणे, वनवन हिंडणे, फिरणे। बिम्मला आईच्या बोलण्याची गंमत का वाटली असेल असे तुला वाटते ते लिही। बघा, ज्या पद्धतीनं आई पावसाविषयी बोलत होती त्या पद्धतीनं बोलणं ऐकून या ठिकाणी ह्या बिम्मला आईच्या बोलण्याची गंमत वाटत होती। विद्यार्थ्यांनी आपल्या विचारानुसार या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, दिलेले शब्दकोडे पूर्ण कर, त्यातील कोणताही एक शब्द वापरून एक अर्थपूर्ण वाक्य तयार करून लिही। पहिलं आहे बघा, पायात चप्पल नसणे, अनवाणी। शेताला म्हणतात वावर। आरतीसाठी वापरली जाणारी वस्तू कापूर।
या 3 शब्दापैकी कुठलाही एक शब्द वापरून विद्यार्थ्यांनी या ठिकाणी वाक्य तयार करून लिहायचं आहे. जसं की कोमल शाळेत आज अनवाणी पायाने आली होती, किंवा आम्हाला 5 एकर वावर आहे, किंवा देवापुढं कापूर जाळतात. असं कुठलंही एखादं वाक्य या 3 शब्दांना वापरून विद्यार्थ्यांनी तयार करायचं आहे. पुढचा प्रश्न आहे सूचनेनुसार उत्तरे लिही. एकूण 5 गुणांसाठीचा प्रश्न आहे. खालील उतार्यात अधोरेखित केलेल्या नामाऐवजी योग्य सर्वनाम वापर व उतारा पुन्हा लिही. बघा या ठिकाणी उतारा दिलेला आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने पदक जिंकून भारताची मान उंचावली आहे. स्वप्नीलच्या या नेत्रदीपक कामगिरीमुळे स्वप्नील तर आनंदी झाला आहेच, शिवाय स्वप्नीलचे कांबळवाडी हे गावही आनंदात न्हाऊन निघाले आहे. आता आपल्याला काय सांगितलं आहे, या ठिकाणी काही शब्दांना अधोरेखित केलेला आहे. या अधोरेखित शब्दाऐवजी योग्य ते सर्वनाम वापरून आपल्याला उतारा पूर्ण करायचा आहे. जसं की बघा, ऑलिम्पिक स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने पदक जिंकून भारताची मान उंचावली आहे. स्वप्नीलच्या या नेत्रदीपक कामगिरीमुळे या ठिकाणी येणार आहे तो तर आनंदी झाला आहेच, शिवाय त्याची कांबळवाडी किंवा त्याचे कांबळवाडी हे गावही आनंदात न्हाऊन निघाले आहे. या ठिकाणी त्याचे हे सर्वनाम येणार आहे. हा उतारा जशाला तसा फक्त या 2 शब्दांमध्ये बदल करून दिलेल्या जागेमध्ये आपल्याला लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे. खालील विरामचिन्हे ओळख व रिकाम्या जागेत योग्य विरामचिन्हांची नावे लिही. बघा हे जे विरामचिन्ह आहे याला म्हणतात संयोग चिन्ह, आणि या विरामचिन्हाचं नाव आहे अपसरण चिन्ह. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे. कंसातील सूचनेप्रमाणे बदल कर व वाक्य पुन्हा लिही. ऊसाची वाहतूक बैलगाडीतून केली जात आहे. आपल्याला सूचना दिलेली आहे वाक्य भूतकाळात लिही. बघा वाक्य भूतकाळामध्ये लिहिलं जाणार आहे ऊसाची वाहतूक बैलगाडीतून केली जात होती. योग्य ठिकाणी विरामचिन्ह दे व वाक्य पुन्हा लिही. सुबे इजार जरा 4 बोटं कापून टाक घालतीस का. वाक्य जशाला तसं लिहायचं आहे, फक्त शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. किती अभिमान वाटतो आम्हाला कविताचा. शेवटी पूर्णविराम द्यायचा आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8. सूचनेनुसार उत्तरे लिही. खालील उतारा वाच व त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिही. उतारा आहे बघा. दिवाळीच्या सुट्टीत सायंकाळी आम्ही नदीकाठी खेळायला गेलो. नुकताच पावसाळा सरल्यानं नदीला भरपूर पाणी होतं. नदीकाठी चालताना पावलांना मऊ मातीचा स्पर्श झाला. ती मऊसर माती आम्ही उकरली व त्या ओलसर मातीची छोटी छोटी घरं तयार केली. सूर्यास्ताचं दर्शन घेऊन आम्ही घरी परतलो. यावर विचारलेला पहिला प्रश्न आहे. सायंकाळी नदीकाठी गेल्यावर लेखकाने केलेल्या कोणत्याही 2 कृती लिही. बघा सायंकाळी नदीकाठी गेल्यानंतर लेखकाने 2 कृती केलेल्या आहेत. नंबर 1 ला आहे माती उकरली, आणि नंबर 2 ला त्या मातीपासून घरं तयार केली. पावसाळ्यात निसर्गात होणारे बदल 2-3 वाक्यात लिही. बघा या ठिकाणी पावसाळ्यामध्ये झालेले बदल 2-3 वाक्यात लिहायचं आहे. जसं की विद्यार्थी लिहू शकतात पाऊस पडल्यानंतर सगळीकडे पाणीच पाणी होतं, किंवा सगळीकडे हिरवळ झालेली असते. अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी त्यांच्या कल्पकतेनुसार लिहिलेल्या 2-3 वाक्यांना या ठिकाणी गुण द्यायचे आहेत. त्यानंतर खाली घटनेबद्दल तुझ्या मनात येणारे विचार 2-3 वाक्यात लिही. तुझा मित्र किंवा मैत्रीण सायकल चालवताना पडली किंवा पडला हे पाहून तू काय करशील. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी त्यांनी जी कृती करतील त्याची नोंद या ठिकाणी करायचं आहे. कोणी लिहिल की माझा मित्र किंवा माझी मैत्रीण पडल्यानंतर मी तिला पटकन उचलेल. त्या ठिकाणी जवळपास जर एखादा दवाखाना असेल तर त्या ठिकाणी घेऊन जाईल. दवाखाना नसेल, एखादं घर असेल तर त्या ठिकाणी पटकन जाऊन जे प्रथमोपचार असतात ते करेल आणि नंतर दवाखान्यात घेऊन जाईल. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या कृतीला या ठिकाणी गुणदान करायचं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे. खालील कवितेच्या ओळीमधून तुला समजलेले बैलाचे कष्टमय जीवन यावर 3 ते 4 वाक्य लिही. सन एक दिन बाकी वर्षभर ओझे मरमर ओढायचे. जसं की बैलाला वर्षभर काम करावं लागतं आणि वर्षभर मरमर करावे लागते. अशा ह्या बैलाचा फक्त 1 दिवस सण असतो
या संदर्भात विद्यार्थ्यांना जी काही अर्थ समजलेला असेल त्या अर्थानुसार विद्यार्थ्यांनी या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर बघा पुढचं आहे सूचनेनुसार उत्तरे लिही। एकूण 10 गुणांचा हा प्रश्न आहे। खाली दिलेल्या मुद्द्याच्या आधारे गोष्ट तयार करून लिही व गोष्टीला समर्पक शीर्षक दे। बघा आपल्या या गोष्टीसाठीचे मुद्दे आहेत, एक राजा, एक भिकारी, राजाचा वाढदिवस, राज्यात आनंदोत्सव, भिकाऱ्याचा दरबारात प्रवेश, राजाला धान्य भेट, खजील राजा आणि समाधानी भिकारी इत्यादी। बघा आता या मुद्द्यांचा वापर करून विद्यार्थी त्यांच्या कल्पकतेनुसार गोष्ट लिहिणार आहेत। जसं की एक राजा असतो आणि त्याच राज्यामध्ये एक भिकारी देखील असतो। एके दिवशी राजाचा वाढदिवस असतो आणि राजाच्या वाढदिवसानिमित्त राज्यातले सर्व लोक राजाला काही ना काहीतरी भेटवस्तू देत असतात। असाच एक तो भिकारी असतो, त्याच्याही मनात येतं की आपणही राजाला काहीतरी भेट दिली पाहिजे, म्हणून तो आपल्याला भिकेमध्ये मिळालेलं जी काही धान्य असतं ते धान्य घेऊन राजाला भेटायला जातो आणि राजाला ते धान्य भेट म्हणून देतो। जेव्हा राजा बघतो की भिकारी सुद्धा आपल्याला भेट द्यायला आला आणि त्याच्याजवळचा जो तो धान्य देतो हे बघितल्यानंतर राजाला खूप वाईट वाटतं की आपण एवढ्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी राहतो आणि स्वतःला मिळालेल्या भिकेतलं धान्य सुद्धा हा भिकारी आपल्याला देऊ इच्छितो आणि त्यावेळेला त्याला त्या भिकाऱ्याचा मोठेपणा दिसतो आणि हे बघून राजा खजील होतो। परंतु एवढं सगळं होऊ नये, आपण राजाला भेट देऊ शकलो या विचाराने हा भिकारी समाधानी होतो आणि अशा पद्धतीची गोष्ट या ठिकाणी विद्यार्थी लिहू शकतात किंवा या व्यतिरिक्त देखील विचार करून विद्यार्थी गोष्ट पूर्ण करू शकतात। यामध्ये विद्यार्थी त्यांच्या कल्पकतेनुसार गोष्टीला शीर्षक देऊ शकतात, जसं की दानशूर भिकारी किंवा कोणतीही गोष्टीला शीर्षक या ठिकाणी विद्यार्थी आपापल्या तयार केलेल्या गोष्टीनुसार देऊ शकतात। एक हा 10 गुणांचा प्रश्न या ठिकाणी आहे। त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे आमचे घर या विषयावर खालील दिलेल्या मुद्द्याच्या आधारे 6 ते 8 वाक्यात निबंध लिही। निबंधासाठीचं बघा या ठिकाणी दिलेला आहे, विषय दिलेला आहे आमचे घर। आमचे घर म्हटल्यानंतर आपण मुद्दे बघणार आहोत की घरातील रचना, आपल्या घराची रचना कशी आहे, घराभोवतीचा परिसर कसा आहे, घरातील वातावरण कसं आहे आणि घराविषयी तुला वाटणारा जिव्हाळा किंवा प्रेम या मुद्द्यांना अनुसरून विद्यार्थ्यांनी आमचे घर याविषयी 6 ते 8 ओळीमध्ये निबंध लेखन करायचं आहे। हा एकूण 5 गुणांसाठीचा प्रश्न आहे। बघा अशा पद्धतीने आपण आजच्या ह्या पेपर संदर्भात माहिती घेतली। तुम्हाला जर या व्यतिरिक्त काही सूचना द्यायच्या असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकतात। नक्कीच त्या सूचनांचा विचार केला जाईल। यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 3री 4थी 5वी विषयाचे गणिताचे संकलित भाग 1 चे पेपर बघणार आहोत व त्याविषयी माहिती घेणार आहोत।